आम्ही आंदोलन इथं करणार आहे. मिळालाच पाहिजे. मिळालाच पाहिजे. या सरकारचं करायचं काय? खाली म्हणजे वर पाय. या सरकारचं करायचं काय? खाली म्हणजे वर पाय. रोड वाहतूक थोडा इकडे या बाजूला थोडा बसायचा वाहतूक थोडा मिळालाच पाहिजे. हा व्हिडिओ कालचा आहे. काल सोलापूर मार्केटच्या समोर काही शेतकऱ्यांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात आला. कारण भाव परवडत नसल्याने सर्व शेतकरी आक्रमक होऊन रस्ता रोको आंदोलन सुरू झाले होते. चांदवड बाजार समिती असेल किंवा लासलगाव मार्केट कांदा मार्केट असेल, या ठिकाणी आपल्याला चांदवड बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू करून रस्ता रोकोची चेतावणी दिली होती. लासलगावमध्ये सुद्धा मार्केटमध्ये बाजारात शेतकऱ्यांनी भावपडती विरोधात जोरदार आंदोलन केले होते. सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आणि यासोबतच काल आपल्याला सोलापूर मार्केट येथे सुद्धा काल शनिवारी आपल्याला आंदोलनाचे तीव्र वातावरण जाणून आले. शेतकऱ्यांकडून प्रतिक्रिया होती, शेतकऱ्यांची घोषणा होती कांद्याला भाव मिळालाच पाहिजे आणि अनुदानाबद्दलसुद्धा या ठिकाणी आपल्याला यासोबतच आपल्याला कांद्याबद्दल आता सध्याला अधिवेशनामध्ये सुद्धा बोलण्यात चालू आहे आणि या ठिकाणी छगन भुजबळ यांनी 500 रुपये अनुदान जाहीर करावे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणीसुद्धा केलेली आहे. यासोबतच आपल्याला लासलगावकडून सुद्धा एक बातमी समोर आली होती. लासलगावकडून सुद्धा एक कांद्यासंबंधात बातमी समोर आली. कांद्याच्या बाजारात घसरण होताच संतप्त शेतकऱ्यांनी जोपर्यंत कांदा दरात वाढ होत नाही तोपर्यंत कांदा लिलाव बंद पाडून रोष व्यक्त केला होता. जवळपास लासलगाव मार्केटमध्ये सुद्धा 2.5 तास जवळजवळ मागील आठवड्याच्या आधील आठवड्यापासून आपल्याला बाजारभाव 18 रुपयेपर्यंत सरासरी बाजारभाव हा फुरसुंगी कांद्याला बघायला भेटत होता. पण मागील आठवड्यामध्ये हळूहळू 2 रुपये 1.5 रुपये करत शेवटी बाजारभाव आपल्याला 14 रुपयेपर्यंत असा बाजारभाव खंडाळी फुरसुंगीला बघायला भेटत होता. त्यासोबत लाल कांदा जो आहे त्याला तर 7 रुपये 8 रुपये ते 9 रुपयेपर्यंत सरासरी बाजारभाव बघायला भेटत. किंवा शेतकऱ्यांना काहीतरी कमेंटमेंट करून आता सर्व शेतकऱ्यांना या आपल्या मार्केट यार्डच्या दिशेने घेऊन येत आहेत. या ठिकाणी पोलीस व्हॅन, पोलिसांची गाडी, महाराष्ट्र पोलीस गाडी सुद्धा आंदोलन हळूहळू चिघळत होतं पण अवघ्या 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी कंट्रोल करण्यात आलेलं आहे. सोलापूर मार्केट यार्ड इथून तुम्ही हा बाजारभाव आज बघणार होतात. पण आपल्याला काही तीव्र आंदोलन, भरपूर शेतकरी चक्काजाम, रस्ता रोको आंदोलन सध्याला करताना आपल्याला दिसत आहेत. पण 10 ते 15 मिनिटांमध्ये आपल्याला समजूत काढून शेतकऱ्यांची मागण्या ऐकून घेऊ असं अधिकाऱ्यांच्या मते बोलण्यात आलं. पण या ठिकाणी तुम्ही बघू शकता शेतकऱ्यांची समजूत काढून किंवा शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन सांगून त्यांना रिक्वेस्ट करून आतमध्ये चला आणि पण शेतकरी आतमध्ये जात नाही आहेत. स्वतः गेट लावून घेत आहेत. आतमध्ये मार्केट यार्डमध्ये जायला तयार नाहीत कारण त्यांना लिलावमध्ये थांबायचंच नाही आहे. लिलाव
मध्ये थांबणार नाही, आमचा कांदा असंच फेकून देऊ किंवा आम्हाला हमी भाव द्या, अशी मागणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला सध्याला दिसत आहे. ट्रॅफिक जाम झाली होती, ती हळूहळू रस्ता फक्त हे जो चौक आहे मार्केट यार्डच्या, हा जो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरच्या जो समोरचा, या ठिकाणी आता ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं, तिथून बाजूला घेऊन आता सध्याला गेटवर शेतकरी थांबलेले आहेत. बघूया, जवळ जाऊन बघूया काय म्हणतात या ठिकाणी. या ठिकाणी काही मागणी आहेत ते बघूया काय. वारीवर स्वतः शेतकरी ये क्वालिटी है. हा 1450 15 शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकतो मुक्कल साईज कांदा आणि गोळा कांदा असा मिक्स आहे. 1500 रुपयापर्यंत आपल्याला या ठिकाणी बघायला भेटलेला आहे. याच्या अगोदर आपल्याला 14 रुपयापर्यंत आपल्याला बाजारभाव बघायला भेटलेला आहे. म्हणजे 14 रुपये ते 15 रुपयापर्यंत आपल्याला गोळा कांदा बघायला भेटत आहे. आपल्याला हा जो लॉट होता, जो 15 रुपयांनी गेलेला पहिला लॉट आपल्याला बघायला भेटलेला आहे. 59 पिशवीचं लॉट होतं, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जो कांदा आहे तो पत्ती सोडताना बघायला भेटत आहे. आणि याच्या बाजूचे जे लॉट आहेत तो आपल्याला 13 रुपयापासून 13.5 रुपये, 1330 रुपये, 1400 रुपये, 1420 रुपयेपर्यंत असा बाजारभाव आपल्याला बघायला भेटलेला आहे. सोलापूर मार्केटमध्ये आज 250 गाड्यांची आवक आलेली आहे. पोलीस प्रशासन या ठिकाणी बंदोबस्तच्या तयारीने आलेले आहेत. पोलिसांची व्हॅन आज आपल्याला मार्केटमध्ये बघायला भेटत आहे. आंदोलनाचं तीव्र वातावरण निर्माण झालं होतं मागच्या 10 मिनिटापूर्वी. हे कशाला बंद करायला, बंद कशाला करायला?